बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हे लोकांनो, माझे बोलणे काळजीपूर्वक ऐका, कारण कदाचित या वर्षानंतर मी तुम्हाला पुन्हा कधीच भेटणार नाही. तुमचे रक्त, तुमची संपत्ती आणि तुमचा सन्मान हे सर्व एकमेकांसाठी पवित्र आहेत. जसा हा दिवस पवित्र आहे, जसा हा महिना पवित्र आहे आणि जसे हे शहर पवित्र आहे. अज्ञानाच्या काळातील सर्व चुकीच्या प्रथा आज मी समाप्त करीत आहे. व्याज म्हणजे रिबा पूर्णपणे हराम करण्यात आले आहे. आणि सर्वप्रथम मी माझ्या कुटुंबातील व्याज रद्द करीत आहे. स्त्रियांच्या बाबतीत अल्लाहची भीती बाळगा. त्यांच्याशी प्रेमाने वागा, दयाळूपणे वागा, कारण त्या अल्लाहची अमानत आहेत. मी तुमच्यामध्ये 2 महान गोष्टी सोडून जात आहे. जर तुम्ही त्यांना घट्ट पकडून ठेवाल तर तुम्ही कधीही भरकटणार नाही. अल्लाहचे पुस्तक कुरआन आणि माझी सुन्नत. हे लोकांनो, तुमचा पालनकर्ता एक आहे आणि तुमचे मूळ पिता आदम एक आहेत. कोणत्याही अरबाला गैर अरबावर श्रेष्ठता नाही आणि कोणत्याही गैर अरबाला अरबावर श्रेष्ठता नाही. गोऱ्याला काळ्यावर किंवा काळ्याला गोऱ्यावर कोणतीही श्रेष्ठता नाही. श्रेष्ठता फक्त तक्वा म्हणजे अल्लाह भीती आणि चांगल्या कर्मांमध्ये आहे. प्रत्येक मुस्लिम दुसऱ्या मुस्लिमाचा भाऊ आहे. एकमेकांवर अन्याय करू नका. एकमेकांचे हक्क हिरावून घेऊ नका. तुमच्या धर्माच्या बाबतीत शैतानापासून सावध रहा. छोट्या पापांनाही लहान समजू नका. तुमच्या पालनकर्त्याची उपासना करा. 5 वेळची नमाज अदा करा. रमजानचे रोजे ठेवा. जकात द्या आणि शक्य असल्यास हज करा. येथे उपस्थित असलेल्यांनी हा संदेश अनुपस्थित लोकांपर्यंत पोहोचवावा, कारण नंतर ऐकणारे लोक कदाचित अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतील. नंतर तुम्हाला माझ्याबद्दल विचारले जाईल तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल? लोक म्हणाले, आम्ही साक्ष देतो की आपण अल्लाहचा संदेश पोहोचवला, आपली जबाबदारी पूर्ण केली आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवला. त्यानंतर पैगंबर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी आकाशाकडे बोट उंचावले आणि 3 वेळा म्हणाले, हे अल्लाहा, साक्षी रहा. हे अल्लाहा, साक्षी रहा. हे अल्लाहा, साक्षी रहा. हदीथ रेफरन्सेस: सहीह मुस्लिम, सही अल बुखारी, मुस्नद अहमद, सुनन अबू दाऊद.